नमस्कार, मी श्रीरंग खरे मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोन्याचे दर हे रोज नवनवे उच्चांक करताना दिसत आहेत. सोन्याचा भाव हा 99,000च्या घरात गेलेला आहे. दागिने जर करायला गेलात तर घडणावळीसह हा भाव 1,00,000च्या घरात गेलेला आहे. सोनं आणि चांदी या दोन्हीची झळाळी दिवसेंदिवस अधिक चकाकायला लागलेली आहे, जास्त व्हायला लागलेली आहे. साहजिकच आहे, गुंतवणूकदार यामध्ये जर गुंतवणूक करायचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी नेमके काय काय पर्याय आहेत याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण. महेशजी, तुमचं स्वागत आहे. सोन्यामध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी नेमके कोणकोणते पर्याय आहेत? कारण बऱ्याच जणांना हेच वाटतं की आपण प्रत्यक्ष सोनं खरेदी केली की आपण सोनं खरेदी करतो आणि ती आपल्याकडे ठेवलं तर ती जेव्हा भाव वाढतील तेव्हा विकून टाकायचं. पण या पलीकडेही जाऊन सोन्यामध्ये गुंतवणुकीचे काही पर्याय आहेत, ते कोणते आहेत? नमस्कार श्रीरंग सर आणि आपल्या NDTVच्या सर्व प्रेक्षकांना. तर खूप छान विषय आणि कंटिन्यूस गुंतवणूकदार एक द्विध्वा मनस्थितीमध्ये, म्हणजे एका ठिकाणी 1,00,000 पर्यंत सोनं जात आहे, ज्या बातम्या गेल्या 5-10 वर्षापासून येत होत्या. म्हणजे 2008ला आपण बघितलं की जी आर्थिक मंदी आली होती आणि तिथून सोन्याने एक वेगळाच स्पीड पकडला होता. मग त्यानंतर भारतामध्ये जी नोटबंदी झाली आणि त्यानंतर हळूहळू परत कोविडची परिस्थिती आली, तर सोन्याने आपली झळाळी कायम टिकून ठेवलेली आहे. आणि भारतामध्ये सोन्याला एक वेगळं वलय प्राप्त, मला वाटतं इथून एक वेगळी इनिंग सोन्याची आता इथून पुढे चालू होते. तर आजचा जो आपला विषय आहे, खूप महत्वाचा विषय आहे की सोनं गुंतवणूक करताना कशा पद्धतीने गुंतवणूक करावी. आणि आज पेपरमध्ये ज्या बातम्या येतात की पेपर गोल्ड वगैरे वगैरे, तर त्याच्याबद्दल आज मला सांगायला आवडेल. तर पेपर गोल्ड म्हणजे डिजिटल गोल्ड पण आपण याला बोलू शकतो. हे सोनं ज्या पद्धतीने आपण बँकेमध्ये FD करतो आणि घरी येतो निश्चितपणे की बँकेकडे आपण ते पैसे दिलेले आहेत, त्याच पद्धतीने आपण नॉर्मल ज्वेलर्सवाल्याकडे किंवा सोनाराकडे जाऊन सोनं घेतो, एखादी अशी अंगठी घेतो आणि ती घरी घेऊन येतो, ती आपल्याला स्टोअर करावी लागते. पण एक 10 ग्रामाची आज व्हॅल्यू 1,00,000 रुपये झाली, तर ते स्टोअर कुठे करायचं, एक सामान्य कुटुंबासाठी तो विषय आहे. मग याच्यासाठी डिजिटल गोल्डमध्ये मुख्यतः 3 प्रकार आत्ताच्या घडीला भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोक इन्व्हेस्टमेंट करतात गेल्या 10 वर्षापासून. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो गोल्ड ETF म्हणून. गोल्ड ETF म्हणजे काय की एक्सचेंज ट्रेडेड फंड हे असतात आणि हे फंड शेअर बाजारमध्ये लिस्टेड असतात, सेम शेअर सारखे. ओके, ते तुम्ही डीमॅट अकाउंट मधून तुम्ही घेऊ शकता आणि डायरेक्ट तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता आणि बरोबर सोन्याचा जो दर आहे, म्हणजे आज आपण असं पकडूया की सोन्याचा दर आज ₹1,00,000 आहे, बरोबर. तर त्यानुसार तिथे त्याची किंमत ठरलेली असते. म्हणजे 1 ग्रामाची जर समजा आज पकडलं की ₹10,000, तर त्या पद्धतीने ते एक्सचेंज ट्रेडेड फंड ट्रेड करत असतात, जसं शेअर्सची प्राइस असते त्या पद्धतीने. बरं. तसंच दुसरा प्रकार आहे गोल्ड म्युच्युअल फंड. बरोबर, हे गोल्ड म्युच्युअल फंड म्हणजे सेम त्याच पद्धतीने जसं म्युच्युअल फंडच्या प्रकारामध्ये हे येतं. आणि ज्या पद्धतीने म्युच्युअल फंड काय करतात की शेअर्स खरेदी करतात, तर हे गोल्ड म्युच्युअल फंड जे आहे ते वेगवेगळे गोल्ड ETF खरेदी करतात, बरोबर. आणि तिसरा एक प्रकार जो आहे तो म्हणजे SG बॉन्ड्स म्हणून जे होते. म्हणजे आता गव्हर्नमेंटनी ते सोन्याचे ज्या पद्धतीने रेट वाढतायत, त्यामुळे आतापर्यंत दर 4 महिन्याला गव्हर्नमेंट ते डिक्लेअर करायचे आणि मार्केटमध्ये ते यायचे इथे. परंतु आता गव्हर्नमेंटनी ते सांगितलंय की सोन्याचे वाढणारे दर, त्यामुळे आम्ही या बॉन्ड्सवर परत एकदा रिव्ह्यू करतोय आणि सुरू कधी करणार ते आपण सांगू. त्यामुळे आता तुर्तास तरी तो पर्याय लोकांसाठी नाहीये. चौथा जो पर्याय आहे तो म्हणजे डिजिटल गोल्ड. आता डिजिटल गोल्ड म्हणजे काय, तर ते सोनं जे असेल ते आपण फक्त खरेदी करायचंय, बरोबर. ऍक्च्युअल सोनं खरेदी होणार, त्याची फक्त आपल्याकडे रिसीट आपल्याकडे येते डिजिटल स्वरूपामध्ये, बरोबर. म्हणजे असे FDचा आपल्याकडे पेपर यायचा, त्या पद्धतीने हे आपल्याकडे डिजिटल स्वरूपामध्ये येतं. आणि हे जे आहे MMTC म्हणजे मिनरल अँड मायनिंग ट्रेडिंग कॉर्पोरेशन, जी गव्हर्नमेंटची आहे, ओके, तर त्यांच्या कस्टडीमध्ये हे स्टोअर केलेलं असतं, बरोबर. असे 4 प्रकार आहेत. या 4 मधले आत्ताच्या घडीला जे गुंतवणूकदार आहेत हे 3 प्रकारामध्ये तरी कधीही जेव्हा मार्केट चालू आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बरं, आता सोन्यामध्ये जे तुम्ही पर्याय सांगतायत, सगळ्यात कमी
पैशांमध्ये कुठल्या कुठल्या पर्यायांमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो एक, आणि कुठल्या पर्यायांमध्ये रिटर्न जास्त मिळण्याची संधी गुंतवणूकदारांसाठी असते? सर्वात कमीमध्ये जर आपण खरेदी करायला गेलो तर आता काय झालंय की जे फिनटेक कंपन्या आलेल्या आहेत, बरोबर, ऍप आलेले आहेत. तर आता हे गेल्या 4-5 वर्षात झालेला बदल असा आहे की तुम्ही 100 रुपयापासून पण डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरं. तर तिथे एकच आहे, गुंतवणूकदारांना एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर इन्व्हेस्टमेंट करताय, बरोबर, त्या प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता, आज पेटीएम आहे वगैरे, ह्या सगळ्यांनी खूप जणांबरोबर त्यांचे पार्टनरशिप आहे, बरोबर. फक्त तुम्हाला बघायचंय की तो ऑथराईज आहे की नाही. बरं. बरोबर, म्हणजे 15-20 दिवसापूर्वी असं आलं की डिजिटल गोल्ड म्हणून प्रमोट केलं गेलं आणि नंतर कळालं की हे ऑथराईजच नाहीये, बरोबर. तर तिथे जे डिजिटल गोल्ड म्हणून जे आहे तर फक्त बघायचंय की तिकडे आरबीआयच्या साईटवर गेलं की कळतं की कोणते डिजिटल गोल्डसाठी ऑथराईज प्लॅटफॉर्म आहे, बरोबर. तिथे तुम्ही 100 रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, बरोबर. हा, बरोबर. आता याच अनुषंगाने धरून की जे अधिकृत प्लॅटफॉर्म असतील ते सुरक्षित आहेत असं आपण धरून चालूया, मात्र गेल्या काही दिवसांपासून पेपर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा अशा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बातम्या वाचायला मिळतात किंवा तज्ज्ञ सांगताना दिसतात. आता पेपर गोल्ड म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत? पेपर गोल्ड म्हणजे तेच आपण याला बोलू शकतो की जे हे आपण पर्याय पाहिले हे सगळे पर्याय पेपर गोल्ड मध्येच येतात. म्हणजे काय की हे सोनं फक्त तुमच्या पेपरवर आहे. बरं. पेपरवर आहे म्हणजे डिजिटल स्वरूपामध्ये आहे. बरं. आता कसं आहे की आतापर्यंत भारतामध्ये की सोनं जे केलं जायचं ते म्हणजे ऑर्नामेंटच्या प्रकारामध्ये केलं जायचं, बरं, बरोबर. म्हणजे आणि ते लिगसी गोल्ड म्हणजे पारंपरिक सोनं म्हणून, म्हणजे आईनी मुलीला दिलं, मुलीने त्याच्या मुलीला दिलं, अशा पद्धतीने ते फ्लो होत राहायचं. पण आता काय झालंय की प्रत्येकाच्या आवडीनिवडी टोटल वेगवेगळ्या झाल्या. त्यामुळे जर तुम्हाला मुलीसाठी तुमच्या गुंतवणूक करायचंय तर आजच मी जर एखादी डिझाईन केली, ऑर्नामेंट केलं, पण ते माझ्या मुलीला आवडलं नाही आवडलं, तर त्यापेक्षा मी आता फक्त सोनं घ्यायचंय मला, बरोबर. तर त्याच्यासाठी पेपर गोल्ड हा प्रकार जो आहे म्हणजे कारण सरकार मान्य प्रकार आहे, बरोबर. त्यामुळे तुमचं सोनं जे आहे ते गव्हर्नमेंटच्या कस्टडीमध्ये ठेवलं. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामध्ये कॉमन दुवा असा आहे की हे सगळं जे गोल्ड आहे ते अल्टिमेटली गव्हर्नमेंटच्याच कस्टडीमध्ये आहे. हा, त्यामुळे पेपर गोल्ड म्हणून एकच समजून घ्या, पेपर गोल्ड म्हणजे गोल्ड ETF, पेपर गोल्ड म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड, पेपर गोल्ड म्हणजे डिजिटल गोल्ड. ओके. आता तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की तुम्ही 100 रुपयापासून देखील काही ॲपद्वारे किंवा काही प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करू शकता सोन्यामध्ये. आता हा एक पर्याय झाला. जो पारंपरिक पर्याय आहे तो म्हणजे साधारणपणे 900-1000 रुपयामध्ये तुम्हाला 1 ग्रॅम सोनं विकत घेता येतं, ते तुम्हाला घरी घेऊन जाता येतं. 9,000पर्यंत, माफ करा, 9,000पर्यंत, 10,000पर्यंत तुम्हाला सोनं खरेदी करता येतं आणि ते घेऊन तुम्ही घरी जाऊ शकता. आता या दोन्हीची जर तुलना केली तर सगळ्यात सुरक्षित पर्याय कोणता एक, आणि ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो, म्हणजे आज मी तेच सोनं घेऊन उद्या ज्वेलरकडे गेलो आणि विकलो तर मला तत्काळ पैसे मिळतील. पेपर गोल्डच्या बाबतीत असं होऊ शकतं का? फायदे तोटे दोन्हीचे थोडे समजावून सांगा. याच्यामध्ये फायदा तोटा असा मेजर एकच आहे की गोल्ड ETF मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा डायरेक्ट त्याच्यातून गोल्ड खरेदी केलं जातं, बरोबर. जसं आपण शेअर्स खरेदी केला, मी टाटा मोटर्सचा शेअर्स खरेदी केला, त्या पद्धतीने तो शेअर्स तुम्हाला समोर दिसतोय, बरोबर. गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये काय होतं की तिथे डायव्हर्सिफिकेशन आहे. डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे की जर तो गोल्ड म्युच्युअल फंड जो आहे तो वेगवेगळ्या ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर. त्यामुळे तिथे तोटा एकच असतो, फक्त एक्सपेन्सेस रेशो थोडा वाढतो, बरोबर. इथे जसं शेअर्स घेताना तुम्हाला फक्त ते ब्रोकरेज लागतं, बरोबर. पण म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला एक्सपेन्सेस रेशो पण लागतात, बरोबर. परंतु इथे काय की तुमचा म्हणजे फायदा असा आहे गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये की तुमचं एकाच वेळेला एका फंडामध्ये एका ETF मध्ये नाही इन्व्हेस्टमेंट होत. तुमचं SBI ETF मध्ये होतं, तुमचं टाटा ETF मध्ये होतं, तुमचं HDFC ETF मध्ये होतं, म्हणजे डायव्हर्सिफाय होतं, बरोबर. फक्त काय की गोल्ड ETF मध्ये प्राइस ट्रान्सफरन्सी जी आहे, बरोबर. म्हणजे खूपदा आपण आता NDTV मराठी उघडला आणि मला तिथे येतंय की आजचा गोल्डचा रेट काय चालू आहे, बरोबर. तर गोल्ड ETF मध्ये ते रेट बऱ्यापैकी मॅच होत असतं, बरोबर. आणि
म्युच्युअल फंडमध्ये काय असतं, तिथे एनएव्ही दिसत असते. बरोबर. तर त्यामुळे गुंतवणूकदारांना थोडं होतं अरे की नक्की माझी एनएव्ही किती, म्हणजे मी केलं होतं तेव्हा सोनं किती होतं. बरोबर. इथे असा एक थोडा किंचितसा एक तोटा त्याच्यामध्ये आहे. पण अजून एक गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये फायदा मी तुम्हाला असा सांगेन की गोल्ड ईटीएफ मध्ये एसआयपी करता येत नाही. पण जसं आपण आपल्याला दर महिन्याला घ्यायचंय, समजा एखाद्याने की ठरवलं की 1 ग्राम सोन्याचा आज रेट 10,000 रुपये आहे, तर मी 10,000 रुपये आजपासून एसआयपी करतो. बरोबर. बरोबर. इथे तर तो म्युच्युअल फंडामध्ये तो 10,000 रुपयाची एसआयपी करू शकतो गोल्ड म्युच्युअल फंड. ईटीएफ मध्ये तो एसआयपी नाही करू शकत. तिथे त्याला प्रत्येक महिन्याला खरेदी करायची, मॅन्युअली खरेदी करायची. हा फायदे तोटे दोन्ही याच्यामधले आहे. बरं. आता तुम्ही जेव्हा गुंतवणूकदारांना सल्ला देता तेव्हा सोनं खरेदी करण्याचा तुम्ही सल्ला देता का? कारण आता ज्या पद्धतीनं भाव वाढलेले आहेत त्या पलीकडे जाण्याची तुम्हाला शक्यता वाटते का? आणि ती शक्यता लक्षात घेऊन तुम्ही गुंतवणूकदारांना हा सल्ला देता का की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोनं असलं पाहिजे? आणि जर हा सल्ला देत असाल तर इक्विटी, म्युच्युअल फंड आणि गोल्ड यांचं नेमकं प्रमाण किती असावं असं तुम्ही सांगता? श्रीरंग सर, तुम्हाला आठवत असेल तर आपण फेब्रुवारीमध्ये पण हा विषय घेतला होता. आणि तेव्हापासून आपण एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना सांगतोय की आता वेळ आलेली आहे की तुम्ही आतापर्यंत जर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये तुमचं गोल्डचं अलोकेशन 10% असेल तर आता खरी वेळ आली 20% द्यायची. बरोबर. ह्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो की गेल्या 5 वर्षामध्ये नाही, तुम्ही थोडं मागे जर आपण गेलो तर गेल्या 6 ते 7 वर्षापासून 2018-19 पासून प्रत्येक म्हणजे जागतिक लेवलला कोणत्या ना कोणत्या देशाचं युद्ध चालू आहे, हे सर्वात मोठं. बरोबर. जेव्हा याला बोलतो आपण जिओ पॉलिटिकल जे इश्यू चालू होतात तेव्हा काय होतं, जिओ पॉलिटिकल इश्यू चालू होतात तेव्हा ऑटोमॅटिकली एक इनसिक्युरिटी तयार होते. बरोबर. आणि तेव्हा बऱ्यापैकी ज्या देशामध्ये अशी इन्सिक्युरिटी तयार होते तेव्हा ते गोल्डचा साठा वाढवायला जातो. कारण जेव्हा वॉर होतात तेव्हा त्यांच्या इकडचे उद्योगधंदे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला जातात, बंद होतात. बरोबर. मग तो उद्योजक आहे तो पण काय करतो, उद्योगधंदे थांबवतो, पण कुठे पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे? उद्या माझा देशच नाही राहिला तर माझी बँक पण राहणार नाहीये, त्यापेक्षा ते सोनं घेऊन स्टोअर करून ठेवतात. दुसरी गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा म्हणजे जवळपास 15-20 वर्षानंतर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये सोन्याचे दर वाढते. खूपदा हे अजून लोकांना माहिती नाहीये. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे जे सोन्याचे दर वाढलेत, बरोबर, हे याच्यामुळे वाढले की 46 ते 50 रुपयाच्या आसपास असणारा डॉलर 85 पर्यंत आला. बरोबर. पण आता काय झालंय की अमेरिकेमध्ये जे दर वाढतात, म्हणजे इतक्या दिवस अमेरिकेचे दर कॉन्स्टंटच होते, परंतु आता अमेरिका जे ट्रेड वॉर खेळायला चाललंय पूर्ण जगभराशी, बरोबर, आणि त्याचबरोबर कोविड नंतर चायनाची झालेली वाताहत जी आहे, बरोबर, म्हणजे जगभरामध्ये एक विलन म्हणून चायनाला केलेलं आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने केलं आणि ते क्लिअर आहे की कोविड तिथून सुरुवात झाला. बरोबर. त्यामुळे काय आहे की चायनाने पण मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी चालू केली. कारण अमेरिकेबरोबर जर युद्ध खेळायचं असेल तर त्यांना डॉलर आणि सोन्यावर कमांड त्यांना मिळवायची. बरोबर. तर त्यामुळे डॉलरवर ते डॉलरची खरेदी केली तर डॉलरचा रेट वाढतील. बरोबर. त्यामुळे सोन्याकडे खरेदीचा कल वाढतोय. आणि आपल्या गुंतवणूकदारांना आपण फेब्रुवारीपासून सांगतोय, आज आपण एप्रिलमध्ये बोलतोय, तर अगेन मी तुम्हाला सांगेन सोन्याची पडझड इथून पुढे वाढेल, म्हणजे खाली पण येऊ शकतं. म्हणजे आत्ताच्या घडीला 85,000ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे टेक्निकल अनालिसिस मध्ये जर बघायला मिळालं तर 85,000 पर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर 1 लाखाचा मेन जर टप्पा आहे, बरोबर, तो टच केलाय पण अजून पार नाही केलेला. बरोबर. तो जर पार केला तर जवळपास दिसतंय टेक्निकल याच्यानुसार हे 1,20,000 पर्यंत सोनं जाऊ शकतं. बरोबर. त्यामुळे एक आहे, गुंतवणूकदारांनी घाई न करता इथे तुम्हाला जर आज 100 रुपये सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर मी सांगेन ह्या लेवलला तुम्ही 50 रुपये तरी करू शकता. बरोबर. थोडीफार खाली आलं तर तिकडे तुम्ही 15-20 रुपये किंवा 25 रुपये तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि इथून पुढे 1,10,000च्या वर गेलं की मग तुम्ही सगळे तुमचे 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता. कुठच्याही बातम्यांमध्ये म्हणजे जास्त अग्रेसिव्ह न होता आणि जास्त डिफेन्सिव्ह, आता मध्ये काही बातम्या आल्या होत्या की सोनं परत 70,000 वर जाणार, तर ती शक्यता कुठे नाहीये. कारण जगभरामध्ये प्रत्येक अर्थव्यवस्थेला सोनं पाहिजे. आणि 4 दिवसापूर्वी आला एक वेगळा डेटा सांगतो, अजून तो कुठच्या वेबसाईटवर किंवा कुठच्या पोर्टलवर आलेला नाहीये किंवा कुठे त्याची अजून चर्चा नाहीये.
कॅन्सरसाठी जी फोटॉन आणि केमोथेरपी जी होते, हम्म. बरोबर, तर त्याच्यामध्ये जो उपचार पद्धतीमध्ये सोन्याचा वापर केल्यानंतर जे रिझल्ट आलेले आहेत ते एकदम वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह आहेत. बर. त्यामुळे मेडिसिनसाठी पण सोन्याचा वापर वाढेल इथून पुढे. हम्म. म्हणजे पुढच्या काही काळामध्ये हे खरं आहे की खोटं आहे, पण जेवढ्या आज kitco.com जी जगातली नंबर 1 वेबसाईट आहे गोल्ड आणि सिल्वर रिसर्चसाठी, हम्म. तर तिथे पब्लिश झालेला हा डेटा आहे की अमेरिकेमध्ये झालेलं संशोधन जे आहे की त्याच्यामध्ये एक औषध निर्मितीसाठी पण सोन्याचा वापर इथून पुढे होऊ शकतो, कॅन्सरसाठी स्पेशली. बर. मगाशी तुम्ही सॉव्हरीन गोल्ड बॉन्डचा उल्लेख केलेला होता, ज्यांनी साधारणपणे 5 वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेली होती. अशांनी आता काय करावं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? म्हणजे आता त्यांनी प्रॉफिट बुक करावं, त्यातनं बाहेर पडावं, का अजून आपली गुंतवणूक थांबवून ठेवावी? त्या बॉन्डमध्ये जे केले आहेत ना सर, त्या लोक ते जे गुंतवणूकदार आहेत ना ते जबरदस्त नफ्यात आहेत. कारण त्या बॉन्डची खासियतच अशी होती की तुमचे सोन्याचे जे रेट ज्या पद्धतीने वाढतील त्या पद्धतीने त्या बॉन्डचे रेट वाढतील, बरोबर. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट तुम्हाला 2 ते 3% त्याच्यावर 2.5% समथिंग काहीतरी एक्स्ट्रा इंटरेस्ट पण देणार होतं, बरोबर. म्हणजे ते लोक ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये आहेत. तर त्यांना एकच सांगायचं की तुम्ही त्याच्यातून बाहेर नका पडू, कारण सगळ्यांपेक्षा, कारण आता बाकीच्यांसाठी तो डोर बंद झाला, ओके, बरोबर, पण तुमच्यासाठी तो डोर ओपन आहे आणि तो 2.5 आणि 3% एक्स्ट्रा रिटर्न्स मध्ये उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये बघितलं 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये 2-2.5% एक्स्ट्रा रिटर्न भेटणं म्हणजे तुमचे रिटर्न्स 20-25% कसेही वाढणे आहे. त्यामुळे प्रॉफिट बुक तिकडे तरी बॉन्ड्सवाल्यांनी तरी प्रॉफिट बुक करू नका. बरं. एक ना प्रश्न असाही येतो की टॅक्स जे लागतात, म्हणजे कुठल्याही सोन्याच्या खरेदीमध्ये कुठलाही प्रकार असेल, मग तो पेपर गोल्ड असेल किंवा प्रत्यक्ष सोनं खरेदी असेल, तर त्याच्यातला जो कराचा जो भाग असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. जर हा विचार केला तर कुठल्या पद्धतीचं सोनं गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतं? तसं जर पाहिलं तर पेपर गोल्ड जास्त फायदेशीर ठरू शकतं, कारण तिथे काय आहे की डायरेक्ट तुमची खरेदी व्हॅल्यू आणि विक्री व्हॅल्यू ही म्हणजे खरेदी मूल्य आणि विक्री मूल्य हे समोर आहे, क्लिअर आहे, बरोबर. पण जेव्हा आपण फिजिकल गोल्ड खरेदी करतो, सोनाराकडे खरेदी करतो, तर तिथे काय होतं की तिथे काही ना काहीतरी मेकिंग चार्ज लागतात, बरोबर. तिथे जीएसटी लागतो, बरोबर. तर त्यामुळे तिथे 8% पासून 20% पर्यंत एक्स्ट्रा आपले खरेदीसाठी जातात, बरोबर. तर त्यामुळे तिथे आपला खूप सारा नफा निघून जातो, बरोबर. म्हणजे जर समजा मला 10,000 रुपयाचं 1 ग्राम खरेदी करायचं आहे तर त्याच्यात जीएसटी 3% आहे, बरोबर. मेकिंग चार्जेस समजा त्याच्यावर काही 4-5% लागले, तर मग ऍक्च्युली काय होतं की 10,000 रुपये मला 1,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले 8-10%, बरोबर. इथे ETF मध्ये तुम्ही 10,000 रुपयाचं जेव्हा खरेदी करता तेव्हा तुमचे फक्त 10 आणि 20 रुपये खरेदी म्हणजे ब्रोकरेज चार्जेस जातात, बरोबर. आणि वर्षभराचे काही तुमचे डिमॅटचे जे चार्जेस असतील 400-500 रुपये ते जातात, बरोबर. आणि टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर सेम शेअर बाजारामध्ये ज्या पद्धतीने टॅक्सेशन आहे त्यामध्ये इथे फक्त एकच बदल आहे की शॉर्ट टर्म इथे 3 वर्ष पकडलं जातं, जे शेअर्स आणि म्युच्युअल फंड मध्ये 1 वर्ष पकडलं जातं, बरोबर. आणि 3 वर्षानंतर जर पकडलं जातं तर ते लॉंग टर्म पकडलं जातं, बरोबर. तर त्यामुळे तो जो आहे तो 20% कॅपिटल गेन पकडला जातो त्याच्यावर. हा फक्त तो जो शेअर बाजारमध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये 1 वर्षाचा आहे, म्हणजे 1 वर्षाच्या आत जर शेअर बाजारामध्ये जर कोणी किंवा म्युच्युअल फंडामध्ये प्रॉफिट बुक केला तर तो शॉर्ट टर्म टॅक्सेशन मध्ये जातं आणि 1 वर्षाच्या नंतर लॉंग टर्म मध्ये जातं. ते सोन्यामध्ये पकडलं जातं की तुमची खरेदी व्हॅल्यू पासून 3 वर्ष, बरोबर, ते शॉर्ट टर्मच्या याच्यामध्ये येतं आणि लॉंग टर्मच्या याच्यामध्ये ते 3 वर्षाच्या पुढे या याच्यामध्ये जातं. बरं, आपण म्युच्युअल फंडद्वारे सोन्यामध्ये गुंतवणूक करायचं ठरवलं तर ती फायदेशीर ठरू शकते का? कारण सोनं आता उच्चांकी पातळीवर पोहोचलेलं आहे, कदाचित ते आणखी वर जाईल. मात्र जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कदाचित करेक्शन येण्याची शक्यता आहे, तर जर करेक्शन येण्याची शक्यता असेल तर म्युच्युअल फंडद्वारे सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी थोडं थांबावं का आत्तापासून गुंतवणुकीला सुरुवात करावी? याच्यामध्ये याला बोललं जातं की मार्केट टायमिंग करावं का, बरोबर. इथे
तर आपण ही वेळोवेळी आपल्या एनडीटीव्ही प्रेक्षकांना सांगत आलोय की मार्केट टायमिंग म्हणजे आज मीही तुम्हाला सांगेन, मी 16-18 वर्ष या फील्डमध्ये आहे, पण याच्यामध्ये कोणीच जज नाही करू शकत. बरोबर. आपण जसं हवामानाचे आपण आकडे सांगू शकतो, हम्म. बरोबर. तर त्याच्यासाठी वॉरन बफेट ज्या पद्धतीने सांगतात की जर तुमच्याकडे पैसे आहेत तर ऍटलिस्ट जेव्हा तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत आणि क्लिअर आहे की हे पैसे माझे गुंतवणुकीसाठी आहेत, तर त्यातले 50% तरी तुम्ही त्या क्षणी गुंतवले पाहिजे. हम्म. बरोबर. फक्त एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की सोन्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक करताय इन्व्हेस्टमेंटसाठी, तर कमीत कमी 3 वर्षाचा पिरियड डोक्यात घेऊन गुंतवणूक करा. अच्छा. नाहीतर फक्त सोनं वाढतंय म्हणून मी माझ्या म्हणजे 2 महिन्यानंतर माझ्या मुलाची शाळेची फी भरायची आहे, हम्म. बरोबर, आणि ते पैसे मी सोन्यामध्ये गुंतवणूक करतोय, तर मग करेक्शन मध्ये तुम्हाला लॉसच होणार आहे. बरं. बरोबर. मग त्यामुळे एक आहे की करेक्शन येण्यासाठी थांबू नका किंवा वाढेल तेव्हा विकूही नका. इथे तुमच्या गोलनुसार जर तुम्ही सोनं घेतलेलं आहे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आणि तेव्हा तुम्हाला करायचं आहे, तर प्रॉफिट बुकिंग याच्यामध्ये राहू नका. जेव्हा तुम्हाला ते पाहिजे तेव्हा ते विका आणि त्याचे ऑर्नामेंट्स बनवा. हम्म. बरोबर. आणि आता जर वेळ आली आहे तर ₹1,00,000 आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ₹10,000 इन्व्हेस्टमेंट करायचे, तर 5,000 आत्ता करून टाका. उद्या अजून खाली आलं, ₹90,000 आलं, तर तेव्हा तिकडे अर्धी इन्व्हेस्टमेंट म्हणजे तिकडे 25% करून टाका आणि परत ₹1,00,000 वर आलं तर परत 25% करून टाका. बरं. पण त्या द्विध्वा मनस्थितीमध्ये राहून जास्त हे करू नका, कारण आपण गुंतवणूकदार असतो, तो शेतकरी असतो, हम्म. बरोबर. तो शिकार करणार नसतो. तर ट्रेडर लोकांचं काम आहे, जे जवेरी बाजारमध्ये बसले आहेत किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मोठ्या लेवलला बसले आहेत, तर ते मोठ्या लेवलला खरेदी करतात. ते 1,000-2,000 रुपयाच्या मुवमेंटमध्ये पण करोड रुपये काढून निघून जातात. हम्म. येस. ओके. आता सोन्यावर चर्चा चालू आहे. सोन्यासारखा प्रश्न आहे की लोकांच्या मनात हा नेहमी अनेकदा प्रश्न पडतो की म्युच्युअल फंड का ETF, जर या दोनमध्ये निवड करायची झाली तर नेमका कुठला पर्याय गुंतवणूकदारांनी निवडावा आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत? जर तुमच्याकडे रेडीमेड म्हणजे पैसे रेडी आहेत, बरोबर, तर तुम्ही बिंदास डीमॅट अकाउंट तुमच्याकडे आहे तर गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. बरं. बरोबर. इथे परंतु तुमच्याकडे जास्त मोठे पैसे नाहीये, बरोबर, थोडे थोडेच आहेत, 5,000 आहेत, 10,000 आहेत, बरोबर, इकडे, तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून SIP करावी. तिथे डोकंच नाही चालवायचं. बरं. की जर तुम्ही महिन्याला 15,000 20,000 SIP करताय, तर इथून पुढे त्यातली 20% म्हणजे समजा 15,000ची 20% आली ₹3,000, बरोबर. तर ₹3,000 प्रत्येक ज्या AMC आहेत, SBI आहे, HDFC आहे, टाटा आहे, ज्या वेल नोन आहेत, बरोबर, तर तिथे तुम्ही ₹1,000 पासून SIP करू शकता. बरं. बरं. बरोबर. मग ज्यांच्याकडे पैसे रेडी आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करायचे तर डीमॅटच्या माध्यमातून गोल्ड ETF खरेदी केलेले कधीही चांगलं. बरं. धन्यवाद महेशजी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे आपली ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. मात्र अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे, कारण लोकांच्या जिव्हाळ्याचा हा मुद्दा आहे की सोनं हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, त्याचे दर वाढत चाललेले आहेत आणि त्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती नेमकी कधी करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे हे आम्ही या कार्यक्रमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. कमेंट बॉक्सद्वारे गुंतवणुकीसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला विचारा. तज्ज्ञांच्या मदतीनं आम्ही त्याला उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.